मॉर्निंग क्लास. वेलकम टू नीता मॅम्स बायोलॉजी क्लासेस. आजचं जे क्वेश्चन आपण बघतोय ते आहे इलेक्ट्रिकल सिनॅप्सिस. बरं, याच्या आधी केमिकल सिनॅप्सिस मी तुम्हाला सांगितलं होतं आधीच्या व्हिडिओमध्ये, पण त्याच्यामध्ये मी फक्त डायग्रॅम टाकायचं मी विसरलेली आहे. तर या व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला जे डायग्रॅम भेटेल ते आहे केमिकल सिनॅप्सिसबद्दल, इलेक्ट्रिकल सिनॅप्सिसबद्दल नाही आहे. ओके. बरं, सिनॅप्सिस जर तुम्हाला आठवत असेल तर व्हॉट इज सिनॅप्सिस जरा रिवाईज करायचा प्रयत्न करा. तर द ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स द ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स फ्रॉम वन न्यूरॉन टू अनदर न्यूरॉन. जे इम्पल्स ट्रान्समिट होतात एका न्यूरॉनपासून दुसऱ्या न्यूरॉनला, तर त्याला आपण सिनॅप्सिस म्हणतो. मोस्टली हा पॉईंट सिनॅप्सिसमध्ये येतो. एका न्यूरॉनपासून दुसऱ्या न्यूरॉनला जे इम्पल्स ट्रान्समिट होतात त्यालाच आपण सिनॅप्सिस म्हणतो. सिनॅप्सिस इज ऑफ टू टाईप्स, केमिकल सिनॅप्सिस अँड इलेक्ट्रिकल सिनॅप्सिस. ज्यांना केमिकल सिनॅप्सिस माहिती नाही आहे ते प्रिव्हियस व्हिडिओ तुम्ही बघू शकताय. केमिकल सिनॅप्सिस बघितल्यानंतरच तुम्हाला हे इलेक्ट्रिकल सिनॅप्सिस हा क्वेश्चन कळेल. ओके. तर इलेक्ट्रिकल सिनॅप्सिस, केमिकल सिनॅप्सिसमध्ये आपण प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन, पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन अँड सिनॅप्टिक क्लिफ्ट बघितलं होतं. तर इन इलेक्ट्रिकल सिनॅप्सिसमध्ये हे प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन आणि पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन एक दुसऱ्याला अटॅच्ड असल्यासारखे असतात किंवा व्हेरी क्लोज, खूप जवळ असतात. मग इन इलेक्ट्रिकल सिनॅप्सिस द प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन अँड पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन आर व्हेरी क्लोज टू वन अनदर. एक दुसऱ्याला ते खूप क्लोज असतात. त्याच्यामुळं जे इम्पल्स आहे दे आर ट्रान्समिटेड डायरेक्टली फ्रॉम वन न्यूरॉन टू अनदर न्यूरॉन. हे जे इम्पल्स आहे ते डायरेक्टली एका न्यूरॉनपासून दुसऱ्या न्यूरॉनला ट्रान्समिट होतात. ओके. मग तुम्ही हे सांगू शकताय की व्हॉट इज इलेक्ट्रिकल सिनॅप्सिस. इन इलेक्ट्रिकल सिनॅप्सिस द प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन अँड पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन आर व्हेरी क्लोज टू वन अनदर. Therefore, impulse is transmitted directly from one neuron to another neuron. हे याची डेफिनेशन झाली. In electrical synapses, synaptic क्लिफ्ट इज ॲब्सेंट. इलेक्ट्रिकल सिनॅप्सिसमध्ये सिनॅप्टिक क्लिफ्ट हे ॲब्सेंट असेल किंवा खूप कमी असेल. ओके. मग हे बघा, व्हॉट इज इलेक्ट्रिकल सिनॅप्सिस. इन इलेक्ट्रिकल सिनॅप्सिस द इम्पल्स इज ट्रान्समिटेड फ्रॉम वन न्यूरॉन टू अनदर न्यूरॉन डायरेक्टली because pre-synaptic membrane and post-synaptic membrane are very close to one another. Okay. Synaptic cleft is absent. मग तुम्ही डेफिनेशनमध्ये कसं लिहायचं असेल तुम्हाला लिहा, पण एवढं लक्षात ठेवा की इलेक्ट्रिकल सिनॅप्सिसमध्ये प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन अँड पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन हे खूप जवळ असतात. त्यामुळं इम्पल्स जे आहे ते डायरेक्टली कंडक्ट होतात आणि इलेक्ट्रिकल सिनॅप्सिसमध्ये सिनॅप्टिक क्लिफ्ट ॲब्सेंट असते. बरं, अशा प्रकारचं सिनॅप्सिस आपल्या बॉडीमध्ये कुठं प्रेझेंट असतं तर कार्डियॅक मसल्समध्ये. कार्डियॅक मसल्समध्ये, हार्टच्या मसल्समध्ये, जिथं सिनॅप्सिस खूप लवकर म्हणजे इम्पल्स खूप फास्ट ट्रॅव्हल करायची गरज आहे तिथं स्टॉपेज नसतं. मग कार्डियॅक मसल्स, इंटेस्टाईनचं वॉल तुम्ही म्हणू शकता, इंटेस्टाईनचं स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन जे वॉल आहेत तिथं जे आहे ते अशा प्रकारचे सिनॅप्सिस, इलेक्ट्रिकल सिनॅप्सिस प्रेझेंट असतात. जिथं एक न्यूरॉन आणि दुसरं न्यूरॉन मोस्टली चिटकल्यासारखे असतात, अटॅचडच असतात. ओके. मग हे लक्षात ठेवा. इलेक्ट्रिकल सिनॅप्सिसबद्दल एवढंच आहे की व्हॉट इज इलेक्ट्रिकल सिनॅप्सिस. इन इलेक्ट्रिकल सिनॅप्सिस प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन अँड पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन आर प्रेझेंट व्हेरी क्लोज टू वन अनदर. Therefore, impulse are transmitted directly from one neuron to another neuron. In electrical synapses, synaptic cleft is absent. This type of synapsis is seen in cardiac muscles and intestine wall, etc. आता यानंतर जे आहे ते एक डायग्रॅम देईल. ते डायग्रॅम जे आहे ते याचं नाही आहे. इलेक्ट्रिकल सिनॅप्सिसची ती डायग्रॅम नाही आहे. ती डायग्रॅम जी आहे ते कालच्या क्वेश्चनची आहे, केमिकल सिनॅप्सिस. मग डायग्रॅम ऑफ केमिकल सिनॅप्सिस काढा आणि कालचा क्वेश्चन लिहून घ्या. ओके. थँक्यू.